नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहे बघा पुण्यातून. पुण्याला आलोय हडपसरला. हडपसरमधून आपल्याला गाडी भरायची आहे हैदराबादसाठी, संगारेड्डी तेलंगणा. त्यासाठी आलोय, पण काय कंपनीचा माल बसलाच नाही 2 पेट्या. म्हणून बघा तो रिटर्न काढला साहेबांनी आणि सांगितलं ह्याच्यासाठी दुसरी गाडी करू, तुमच्यासाठी दुसरा माल भरू. म्हणून त्यांनी ते कॅन्सल केलं. नेहडी फोरक्लिपवाल्यानं गाडी माघारी आणि हे आणून टाकलं बघा दुसरं. 1 2 3 आणि त्याच्या पाठीमागं 3 आहे आणि आणखी एक बॉक्स आहे. त्याच्यासाठी तेवढी जागा शिल्लक आहे. तो आला बघा दुसरा बॉक्स. एवढं टाकून बघा गाडी घेतली काट्यावर. गाडीचा काटा करणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्र बॉर्डरवर काटा लागतो आपल्याला. त्या काट्यावर 100 किलो जरी एक्स्ट्रा असलं वजन तर आपल्याला 30,000 रुपये फाईन लागतं. त्यामुळं म्हटलं आधी काटा करून घेऊ. तर गाडीचं वजन झालं बघा 2270 आणि आपली गाडी पास करते 2550. म्हणजे आपल्या गाडीमध्ये जवळजवळ 650 किलो लोड आहे. चला म्हटलं काय हरकत नाही, तेवढा लोड घेऊन आपण काट्यावरनं जाऊ शकतो 50 रुपयामध्ये. जर ओव्हरलोड असेल तर साईडनं जायला 200 रुपये खर्च येतोय तिथल्या लोकांना द्यायला. निघालो बघा बाहेर. आपला सबस्क्रायबर तो नवीन बसला होता तंबाखू खात, त्याला हात केला, बाय बाय केलं. चला म्हणलं जाऊ. आजचा मुक्काम आपला असणार आहे सोलापूरमध्ये. तर आपण 6 ते 6:30 वाजेपर्यंत सोलापूरमध्ये पोचतोय. आता आहे आपण हडपसर, उरुळी कांचन, लोणी काळभोर, चौफुला असं करत आपण जायचं सोलापूरला. आता आपल्याला गॅस भरायचा आहे बघा केडगावजवळ. केडगावचा ते चौक नाही का, तिथं CNG पंप आहे टोरंटोचा, आणि नंतर डायरेक्ट सोलापूरमध्ये भरू. चला तर मग.